सो हेलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्हाला सांगते, आज आम्ही चाललो आहे जिथे प्रत्येक कोकणी माणूस जातो ह्या टाईमला, म्हणजेच शिमग्याला. गावी चाललो आहे आम्ही कोकणात. तर येस, फायनली आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो आहे. आत्ता नाही, म्हणजे सकाळीच बसलो आहे. तर मी इंट्रो चालू नव्हता केला बिकॉज खूप रशमध्ये आलो आम्ही. सो या, ॲक्च्युली मी ह्याचा काय व्लॉग वगैरे नव्हती बनवणार, पण मला ना इंस्टाग्रामवरती ॲक्च्युली 2-3 जणांनी असं सजेस्ट केलं की तू कोकणातली आहेस तर प्लीज शिमग्याला जाशील तर व्लॉग बनव आणि आम्हाला दाखव की तुमच्या इकडचा शिमगोत्सव कसा असतो. तर त्यासाठी मी बनवते. तर या, आता भूक लागली तर मी नाश्त्याचा वेट करते. लेट्स सी कधी नाश्ता येणार यार. भाई खूप भूक लागली आहे. सकाळ सकाळ तर मला असा ट्रॉमा होतो. 3 वाजता उठवलं आहे मला घरच्यांनी आणि घेऊन आलेले. आता बघू आम्ही किती वाजता पोचतो, पण आम्ही वंदे भारतनी ट्रॅव्हल करतो आहे. सो कोकणात जायला आम्हाला वेळ नाही लागणार जास्त. आम्ही पोचू 9:45पर्यंत आम्ही पोचलो पाहिजे रत्नागिरीला. तर लेट्स सी आता किती वाजले. आता 8:30 वाजले असतील. पोचल्यावर सांगते तुम्हाला, ठीक आहे. तर गाईज फायनली पोहोचलो आता रत्नागिरी स्टेशनला. खूप गडबड आहे, तुम्हाला नंतर रूम बीममध्ये जाऊन सांगते मी. तर फायनली आता पोचलो आहे आम्ही. चेक इन केलं आता जस्ट. आता बघतो, मे बी जेवायला जाऊ आम्ही थोड्या वेळाने. आज डे 1 आहे आपला रत्नागिरीमध्ये. तर मला बोलता नाही आलं. आम्ही आलो आहे, मी जसं मी बोलली मे बी की शिमग्याला. तर उद्या आहे तो पालखीचा दिवस. ओ भाई, मला असं वाटत होतं की मुंबईलाच गरम आहे, बट तिथे किती गरमी आहे गावी. मुंबईपेक्षा खूप जास्त गरमी आहे यार. मला वाटलं की इथे तरी जरा थंड वातावरण असेल, बट नाही, खूप जास्त गरम होतं आहे. असं वाटतं रूमच्या बाहेर निघूच नाही. रूममध्ये मस्त एकदम चिल्ड वातावरण आहे, बट रूमच्या बाहेर आल्या ह्या हाल बेहाल होत आहेत. तर बघू आता, डायरेक्ट जेवायला जातानाच भेटूया. चाललो आहे जेवायला आणि ट्रिप्सी बसलोय. मम्मा, ट्रिप्सी चाललोय गाडीवर. ही असते गावी. ॲक्च्युली आम्ही चालत जातो, बट आम्हाला एक काकांनी दिली गाडी ओळखीच्याच. सर आम्ही नाही, आमच्या डॅडींच्या मित्रांनी फ्रेंडनी. हां, तर मग येस, आम्ही आता चाललोय जेवण्यासाठी. बोला ना. हाय गाईज, गुड मॉर्निंग. इट्स डे 2 इन रत्नागिरी. तर सकाळ सकाळ पहाटे उठलेलो आम्ही आणि आत्ता चाललो आहे आम्ही मेन देवदर्शनाला, ज्यासाठी आम्ही आलेलो, आय मीन शिमग्याला. तर येस, आम्ही आमच्या गावी चाललो आहे पावसला. तर या, लेट्स गो. आता वाजलेत 7 सकाळचे. मस्त वातावरण आहे, एकदम पीसफुल. तर निघतो आम्ही आता. तर तुम्हाला तिकडे जाऊन दाखवते की आमच्या इकडचा पावसचा शिमगोत्सव कसा असतो ते. लेट्स गो. सो फायनली आम्ही पोचलो इकडे आता, पालखीच्या इकडे. मला दाखवते मी. खूप मस्त आहे. खूपच कुठे बागेत गेले. आता आली होती, आताच गेले. काका मनोज आणि सोबत पैसे जणांचा मालक सामील करून सरकार दरबार बोलण्याचा अन्याय पक्वाला पुरवून रखडलेली काही कामं असतील सर्व कामं परिपूर्ण करून घरात काय आजारपण असेल, औषध पाणी करतील त्याला जमा करते घेऊन मनाच्या इच्छा असेल त्या इच्छा परिपूर्ण कर. याकडे त्यांच्या कुटुंबाची रखवाली कर. हे गाईज, हे सगळं इथे देवीची पालखी तू मंद असं बघितलं. आता इकडे मंदिरात आम्ही चाललो आता पाया पडायला. लेट्स गो. हे आमच्या गावचे पावसमधले हे आमचे सगळे ग्रामदेवता. तिकडे आम्ही दर्शनाला आलो आहे. मस्त दर्शन झालं, खूप सुंदर, प्रसन्न वाटते. सकाळ सकाळ मॉर्निंग रिच्युअल स्टार्ट्स विथ द ब्लेसिंग्स ऑफ गॉड. आणि येस, त्यासाठीच आम्ही आलेलो. सो इट फील्स गुड अँड पॉझिटिव्ह. मम्मा, हाऊ डू यू फील? सकाळ सकाळ आपलं हे झालं आहे दर्शन.
किती मस्त वाटतं ना. आणि फर्स्ट झालं ना आपलं दर्शन सर्वात मस्त. येस. आणि पालखी पहिली विलखीला आपण ओटी भरली बघ ना, हां किती मस्त दिसतं. मंदिर. आणि आमची फर्स्ट ओटी भरली आम्ही फर्स्ट होतो सर्वात, कारण काय सकाळ सकाळ मेहनत करून आलो, त्याचं काहीतरी यूज झालं यूज काय. झालं मग तर येस. आणि दर्शन कसं झालं? मस्त काय, अगदी. आणि कोणीच किती नव्हतं. शांत याच्यात मस्त छान झालं हां, अगदी. सही वाटतं एकदम. मग? आता नेक्स्ट काय आपला प्लॅन आहे? आता आपण जाणार गणपतीपुळे. येस, लेट्स गो. आता गणपतीपुळे इकडून दर्शन झालं, आता गणपतीपुळेला जाऊया. तुम्हाला सांगू गाईज, एवढी गर्दी होती ना गणपतीपुळ्याला दर्शनाला, आणि आतमध्ये अलाउड पण नव्हतं फोटो काढायला, आणि खूप लोक होती. तर मी फक्त 1-2 असे क्लिप्स घेतलेत मंदिराच्या इथे, आणि बस निघालो आम्ही. आणि गरम पण खूप होतं आहे, आणि इतके लोक येतात. आणि आता कसं सण पण आहे ना, तर मग खूप लोक व्हिजिट करतात, आणि एकदम नोन आहे, तर मग खूपच लोक आलेली. तर आम्ही फटाफट दर्शन घेतलं, आणि मग म्हणून मला तिथे काय व्लॉग बनवता नाही आला, सो आम्ही आता फटाफट निघतो इथून. हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. तर तुम्हाला मग अशी मी दाखवलं की गणपतीपुळ्यावरनं आम्ही निघालेलो तिकडून. असली गर्दी होती ना, असली गर्दी. त्यानंतर पण असे आमचे छोटे मोठे कामं होते ते केले, आणि इतकं ऊन आहे ना, काय सांगू मी, पूर्ण माझी हालत खराब झाली लिटरली. मी एवढी वैतागलेली ना, सो मी आल्या आल्या झोपून गेली डायरेक्ट. म्हणजे मला समजतच नव्हतं की मी काय करू, तर मग मी झोपून घेतलं. सो आत्ता 2-2:30 वाजले असतील. आता मी जेवणार पण नव्हती, पण जाम भूक लागली इथे, आणि दुसऱ्या गावांमध्ये होळी पण आहे. तर मग आम्ही तर जाऊन आलो आमच्या गावी, तर आता जेवण वगैरे घेते. सो गाईज, आम्ही आत्ता इथे भगवती मंदिरच्या इथे फिरायला आलो आम्ही. तर तुम्हाला व्ह्यू दाखवते, काय सुपर मेस्मरायझिंग व्ह्यू लिटरली. संध्याकाळचे, आणि आम्हाला सुचलं की चल बीचवर जाऊया थोडं कॉन्टेंटसाठी. तर मी आणि अक्षय आम्ही चाललोय बीचवरती. कसा अचानक प्लॅन झाला अक्षू? मला फोटोज काढायला जाम आवडतं, सो मला इच्छा झाली, तर मी हिला बोललो चल तयार हो. मी कॅमेऱ्याची बॅग घेतली, उचलली, आणि गाडी काढली आणि निघालो. येस, तर असंच चाललोय, जस्ट फोटोज आणि ह्याच्यासाठी, कॉन्टेंटसाठी, आणि थोडं फिरू पण यार, त्या रिझनने फिरता तरी येईल. सो येस, त्यासाठी चाललोय आता. घोड्यावर बसून द स्ट्रगल ऑफ बिईंग अ कॉन्टेंट क्रिएटर. पाय बघा, फुल माती झाली आहे, हालत खराब झाली. आणि हा अक्षय एवढा स्ट्रिक्ट फोटोग्राफर आहे ना, जाम मेहनत पण मी करतो हिला यार. बोललो की माझे 2 फोटो काढ, पण काय माहितीये का, फोटोग्राफरचे कोण फोटो नीट नाही काढू शकत, आणि त्याला जसे पाहिजे असतात ते तर अजिबात कधी होत नाही. अरे यार, मला कुठचा नाही अँगल येत यार. सांगतोय, काय सांगतोय, कुठचं अंग कुठे घेते, काय घेते, घंटा समजत नाही हिला. आणि पहिली गोष्ट म्हणजे मला कॅमेऱ्याच्या पुढचं काम येतं, पाठचं काम नाही. सो मला फोटो काढता नाही. काढणं द्यायची नसतात. सिरियसली यार, मी एवढी थकली. आणि हा एवढा स्ट्रिक्ट आहे ना भाई, एवढं करून घेतो सारखं. त्याला पाहिजे तशीच पोज नाही भेटली, आउटपुट नाही भेटलं, 100 घेईल फोटो एक पोजमध्ये, पण तो करेलच असं आहे. तर फुल 1-1.5 तास फोटो काढून ह्यांनी थकवले मला. काय बोलायचं रे? हां, काय नाही, माझ्याच मस्तीमुळे आलेलो. मला फोटो काढायचे होते, कॉन्टेंट बनवायचं होतं, पण यांनी जाम करून घेतलं यार. थकली यार मी. आता डायरेक्ट जातो रूमवर, दॅट्स इट. अजून काय नाही, एवढंच होतं. चला, बाय बाय, सायोनारा, टाडा. बाय कर अक्षय. बाय एव्हरीबॉडी. तसं होतं सिम्पल. मला जास्त काय दाखवता नाही आलं, बिकॉज सकाळ खूप म्हणजे बोलतात ना, घाई गडबड पण तिथे करत होते, आणि
असंच होतं बेसिकली होळीचा व्लॉग. तर मग आता काय नाही, उद्या मी परत निघणार मुंबईला जायला. तर तुम्हाला माझं हा छोटासा एक व्लॉग कसा वाटला रिगार्डिंग होळी मला नक्की सांगा, आणि व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा. टिल देन बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.